नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झणझणीत असा सुक्या बोंबीलचा रस्सा बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 5 ते 6 बोंबील घेतले होते। ते बघा असे स्वच्छ करून आणि मग त्याचे तुकडे करून घेतले। आता हे बोंबील आपल्याला पाण्यात भिजत घालायचे आहेत। इथे मी थोडंसं कोमट पाणी घेतले। त्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे बोंबील 15 ते 20 मिनिट ठेवून द्यायचे आहेत। 15 ते 20 मिनिटानंतर बोंबील स्वच्छ धुवून घेतले आणि इथे मी एक बटाटा घेतला, त्याचे असे छोटे तुकडे केलेत आणि बटाट्याची बघा मी साल काढलेली नाही आहे। आपल्याला बटाटा सालीसकट घ्यायचं आहे। आता गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी 3 पळी तेल घातले। तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून, तो घातला। 3 ते 4 लसूण पाकळ्या घेतल्यात ठेचून, त्यासुद्धा मी कांद्यासोबतच घातल्या। 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात तुकडे करून, त्यासुद्धा आपल्याला आताच घालायच्या आहेत। आता मोठ्या आचेवर आपल्याला कांदा लसूण मिरची चांगली परतून घ्यायची आहे। कांदा मिरची चांगली परतून झाली आहे। आता गॅसची आच आपल्याला मंद करायची आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे। आता हिंग आणि हळद थोडी परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील घालायचे आहेत। आता मंद आचेवरच आपल्याला हे बोंबील 1 ते 2 मिनिट ह्या हळदीमध्ये परतून घ्यायचे आहेत। इथे बघा 1 ते 2 मिनिट मी बोंबील चांगले हळदीमध्ये परतून घेतले। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धणेपूड घालायची आहे, 1 ते 1.5 चमचा मसाला घालायचा आहे, 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर घालायची आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यात आपल्याला बटाटा घालायचा आहे। बटाटा घातल्यानंतर एकदा परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। पाणी पण जास्त घालायचं नाही आहे, एकदम पातळ पातळ बनवायचं नाही आहे। तर पाणी घातल्यानंतर एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी परत अर्धा ग्लास पाणी घातलं। आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। 1 टोमॅटो घेतला बारीक चिरून, तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे। 2 ते 3 कोकमचे तुकडे घालायचे आहेत। एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया। आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर 10 मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनी आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे। आपण झाकण ठेवून 10 मिनिट ह्याला चांगलं शिजवून घेतलं आहे। आता एकदा ढवळून घ्यायचं आहे। आता मंद आचेवर 3 ते 4 मिनिट ह्याला झाकण न ठेवता असंच ठेवून देऊया, म्हणजे रश्श्याला चांगली तरी येईल। इथे बघा 3 ते 4 मिनिटांनी रश्श्याला चांगली तरी आली आहे। एकदा ढवळून घ्यायचं आहे। आता ह्याच्यातला बटाटासुद्धा बघा चांगला शिजलेला आहे। बटाटा शिजला म्हणजे बोंबील चांगले शिजले असतील। इथे आपला झणझणीत असा बोंबीलचं कालवण तयार झालेलं आहे। आपल्याला गॅस बंद करायचं आहे। इथे आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न लावता झणझणीत असं बोंबीलचं कालवण बनवलं आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।